भारतीय जनता पार्टीने जे माझ्याबरोबर अन्याय केला आहे त्याचा तर मी खूप तीव्रपणे निषेध करते. कारण की 10 वर्ष राबून घेतले आणि आश्वासन दिलं गेले की तूच असणार उमेदवार आणि तुझ्याशिवाय तिथे कोणच नाही आणि अक्षरशः तिथे कोणच नव्हतं. पण कोणाला तरी आणून उभं केलं गेलं माझ्या ह्याच्यात. हे मला कुठेतरी हिंट आलं की काही वेगळंच राजनीती चाललेलं आहे. तर मी निर्णय घेतलं आणि माननीय अजित पवार साहेब यांच्या गटात NCP म्हणून मी प्रवेश घेतलं. AB फॉर्म घेतलं आणि मी फॉर्म भरून सबमिशन दिली. आज मी भारतीय जनता पार्टीचं राजीनामा देऊन अधिकृतपणे NCP अजित पवार गट यात सामील झालेली आहे आणि तुम्ही सर्वांसमोर NCPचं उमेदवार म्हणून आज मी स्वतःला प्रस्तुत करत आहे. प्रभाग क्रमांक 22 क मध्ये आज या निवडणुकाच्या मी रिंगणात उतरलेली आहे. 22 पॅनल असणार आहे, नेरूळ, जुईनगर आणि सानपाडा आणि सेक्टर 2, 4, 23, 24 आणि 25 जुईनगर आणि तसंच सानपाडा सेक्टर 10 आणि 11 हे माझा प्रभाग राहणार आहे. तिथील सर्व नागरिकांना मी आवाहन करते की मी सुहासनी नायडू NCPमधून घड्याळ हा चिन्ह घेऊन तुम्ही सर्वांसमोर येत आहे. आज तुम्ही मला माझे केलेले जे कामं आहेत, जे माझे प्रभागात तुम्ही बघाल की मी आज तुमच्यासाठी ज्येष्ठ विरंगुळा केंद्र आणलेले आहेत, 2 ओपन जिम आणलेले आहेत, कॅमेरेज आणलेले आहेत, सोलार हायमास आणलेले आहेत. एक नगरसेवक पद नसताना मी माझ्या प्रभागात केलेले कामं आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे DP प्लॅन्स आहेत त्यामध्ये आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे की क्रीडा संकुल हे सुद्धा आपण घेऊन आलेलो आहोत, ज्याचं काम आता चालू आहे. तर बऱ्याच असं तुम्ही बघाल की प्रकल्प आपल्या इथे आलेले आहेत आणि माझा वचननामा म्हणून मी माझ्या इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारणारच. बाकी प्रत्येक तुम्ही बघाल 15 ते 20 वर्षापासून लोक फक्त आव्हान देतात आहे, पण आपण ते अक्षरशः बनवून दाखवू. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ विरंगुळा केंद्र सेक्टर 2मध्ये पण आपल्याला बनवायचं आहे. तसं सेक्टर 2 आणि 4च्या मध्ये एक मोठा गार्डन आहे जे नर्सरीचा वापरत आहे, त्यांनाही आपल्याला सेक्टर मोठं उद्यान म्हणून बनवायचं आहे. शाळा हे बेसिक नीड आहे लहान मुलांचं. CBSE स्कूल आपल्याला इथे आणायचं आहे. आपण म्युन्सिपाल्टी स्कूलमध्ये जातो, बऱ्याच मुलं आणि इथे श्रीराम विद्यालय स्कूलमध्ये जातात, ज्यांची बजेट्स वगैरे म्हणजे खूप हे असतो आणि स्टेट बोर्ड आपण घेतलेला आहे. तर आपल्याला त्याला अपग्रेड करायची आहे. तर आपले मुलं CBSE शाळेत गेली पाहिजे, त्यासाठी आपल्या ज्या प्रभाग आहे तिथे CBSE स्कूल आणायचं आहे. UPSC सेंटर्स आपल्याला करायचं आहे, म्हणजे जनरली लोकांसाठी एक आरोग्य केंद्र असणार, जवळ असणार आणि इको फ्रेंडली असणार आहे, इको बजेट असणार आहे, ते आपल्याला आणायचं आहे. आणि बऱ्याच आहे जे मी माझा मॅनिफेस्टोमध्ये जाहीर करणार.